महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या कुटुंबाचं, याच्या घराण्याचं स्थान फार मोठं आहे अर्थात, आणि ते नाकारून चालणारच नाही. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये एक प्रश्न प्रामुख्याने महाराष्ट्रात चर्चेला जातो आहे, आणि तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार का? NCPचं पुढचं नेतृत्व कोणाकडे असेल? याच विषयावरती आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थंबनेलवरनं आणि इंट्रोवरनं तुम्हाला कळलंच आहे की विषय काय आहे ते. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाला आता जवळपास 20 दिवस होत आलेले आहेत, आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ करतो आहे. याचं कारणच ते होतं की मी ठरवलं होतं की निदान हे सगळे शोकसभा आणखीन 12-15 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतरच आपण या विषयावरती बोलूया. पण अर्थातच दुसऱ्या-तिसऱ्या दिवसानंतरच विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या, आणि त्या विलिनीकरणाच्या चर्चेच्या मागे काही राजकीय समीकरणं दडलेली आहेत असं अनेक न्यूट्रल राजकीय विश्लेषक आहेत त्यांना वाटायला लागलं, आणि त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ आपण करतोय. लक्षात घ्या मित्रांनो, शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष फार मोठा प्रभाव ठेवलेला आहे. हे नाकारता येणार नाही, हे सत्यच आहे. पण 2-2.5 वर्षापूर्वी अजितदादा बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 वेगवेगळी शकलं झाली किंवा फूट पडली, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण देखील बदललं गेलं. अजितदादा पवार सत्तेमध्ये आले, ते उपमुख्यमंत्री बनले, नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, परत सत्ता आली, मग परत ते उपमुख्यमंत्री बनले. असा बराच कालावधी त्याला झाला, आणि त्याला म्हणता येईल की पुलाखालनं बरंच पाणी निघून गेलं. आणि त्याच्यानंतर आत्ता ही 18-20 दिवसापूर्वीची दुर्दैवी घटना घडली, आणि अजितदादांचं त्याच्यामध्ये निधन झालं. ही घटना म्हणजे केवळ अपघातच नाही, तर याच्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावरच्या सोंगट्या उधळल्या गेलेल्या आहेत. राजकारणाने एक वेगळी टर्न राजकारणांनी महाराष्ट्राच्या कूस बदललेली आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. याचं कारण अजितदादांचा निधनानंतरचा जो 1-2 दिवसाचा कालावधी लोटला नसेल, आणि लगेचच राजकीय गरज म्हणा किंवा सरकार चालवण्याची जबाबदारी असते म्हणून असं झालं असेल असं आपण म्हणूया की सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आणि राज्य सरकारचा गाडा त्यांनी देखील हाकायला सुरुवात केली. ते केवळ एक राजकीय कारण होतं का? सत्ताधारी पक्षाला किंवा सत्तेतल्या पक्षांना, सत्ताधाऱ्यांना ती आवश्यकता होती का त्याच्यामागे दुसरी काही गणितं होती? वर्चस्वाची लढाई NCPमध्ये लगेचच 24 तासात 48 तासात अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर चालू झाली होती का? विलिनीकरणाच्या चर्चा जाणून बुजून घडवल्या गेल्या का तातडीने लगेचच अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उमटले गेले, उभे राहिले, आणि त्याची चर्चा सर्वदूर झाली. मग ती माध्यमांमधनं, म्हणजे सोशल मीडियामधनं असो, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधनं असो, वृत्तपत्रांमध्ये असो, आणि अक्षरशः नाक्यावरती देखील असो, विविध राजकीय पक्षांमध्ये देखील असो. त्यामुळे काय झालं, या घटनेनंतर काही वेगवान हालचाली झाल्या, ज्या मी तुम्हाला मागाशी म्हणतो तशा. सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला. आदरणीय शरद पवार यांनी त्याच दिवशी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली, आणि हा 100% अपघात आहे, त्याच्यामागे कुठलाही घातपात नाही, त्याचं राजकारण करू नये, अशी एक त्या पत्रकार परिषदेमधनं पवार कुटुंबाची, एका राजकीय पक्षाच्या सर्वात मोठ्या नेतृत्वाची, आणि अजितदादा यांच्या घराण्यातलं एक मोठं नाव म्हणून किंवा त्यांचे काका म्हणून त्यांची बाजू त्यांनी मांडली. आणि घातपाताची, अपघाताची जे चर्चा करायला लगेच जी त्या दिवशीच्या घटनेनंतर सुरुवात झाली होती, त्यांना एक मोठी चपराक दिली. पण त्यानंतर रोहित पवार यांनी काही माध्यमांमधनं बोलायला सुरुवात केली की आम्हाला घातपाताचा संशय येतोय.
शरद पवार यांची भूमिका आणि रोहित पवार यांची भूमिका याच्यावरती मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. अर्थात तो लगेचच तुमच्यासमोर येईल. पण आजचा व्हिडिओ महत्त्वाचा याच्यासाठी होता. आजचा व्हिडिओतलं कारण किंवा आजच्या व्हिडिओतली कारणं याच्यासाठी महत्त्वाची आहेत की सुनेत्राताईंच्या शपथविधीनंतर रोहित पवार, सुप्रियाताई आणि स्वतः दस्तूरखुद्द शरद पवार हे एकदम अचानकपणे सक्रिय झाले. शरद पवारांनी तर लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बारामतीमध्येच काही ठिकाणी भेटी दिल्या, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला सुरुवात केली. आणि ही जी 3 प्रमुख नावं आलेली आहेत, जर विलनीकरण झालंच तर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. विलनीकरण झालंच तर त्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण होईल? सुप्रिया सुळे होतील का? शरद पवारांकडेच ते परत जाईल का? रोहित पवार त्याच्यासाठी फिल्डिंग लावून बसलेत का? का सुनेत्राताई पवारच त्या विलनीकरण झालेल्या, अर्थात झालं तर विलनीकरण झालेल्या पक्षाच्या प्रमुख होतील? अशा चर्चा मोठ्या प्रमाणावरती घडल्या, मोठ्या प्रमाणावरती चर्चिल्या गेल्या. 4 नावं जी महत्त्वाची आहेत, जी मी मगाशी तुम्हाला सांगितली. सुप्रियाताई अर्थातच त्या खासदार आहेत, गेली अनेक वर्ष खासदार आहेत. राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरती देखील त्यांचं काम आहे, ते नाकारता येणार नाही. सुनेत्राताई पवार 2 वर्षापूर्वी त्या राजकारणात आल्या, राज्यसभेच्या खासदार झाल्या, आता उपमुख्यमंत्री आहेत. पण सामाजिक कार्यामध्ये ते गेली जवळपास 3-3.5 दशकं सुनेत्राताई पवार यांनी सामाजिक कार्यामध्ये आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या त्या असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे आणि ते निश्चितच दखल घेण्याजोगं आहे. रोहित पवार हे आमदार म्हणून महाराष्ट्रात काम करत आहेत आणि असं म्हटलं जातं त्यांच्या बाबतीत की PR चा वापर करत ते कायम चर्चेत असतात, कायम लाईमलाईटमध्ये असतात. राजकीय विश्लेषकांच्या मते जर भविष्यात 2 गट एकत्र आलेच तर तो पूर्णपणे राजकीय निर्णय असेल. अर्थात त्याला कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कौटुंबिक झालरही असणारच. जशी गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या आणखीन 2 पक्षांच्या बाबतीतली आणि कौटुंबिक बाबतीतल्या मर्जरची किंवा एकत्रीकरणाची किंवा एकत्र काम करण्याची राजकीय पक्ष म्हणून चर्चा घडल्या आणि त्याचा निकाल मुंबई महापालिकेमध्ये काय लागला ते आपण सर्वांनी बघितलेलंच आहे. पण जर का मर्जर झालंच राष्ट्रवादीच्या 2 गटांचं, अजितदादा पवारांच्या गटाचं आणि शरद पवारांच्या गटाचं, तर 2029 मध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील आणि अर्थातच निवडणुकांच्या आधी देखील राज्यात एक महत्त्वाचा आणि मोठा मजबूत प्रादेशिक पक्ष या निमित्ताने उभा राहू शकतो. पण मी मगाशी म्हटलंय तसं मग त्या NCPचं नेतृत्व कोण करेल तो प्रश्न निर्माण होईल. आणि ज्याच्याकडे नेतृत्व जाईल त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 किंवा 3 सत्ता केंद्र महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीमध्ये निर्माण होतील. असं नेहमीच म्हटलं जातं की राजकारणामध्ये कोणीच कायमस्वरूपी मित्र नसतो आणि कोणीच कायमस्वरूपी शत्रू देखील नसतो. राजकारण हे फक्त स्वार्थाचं, समीकरणाचं, सत्ताकारणाचं, सत्ताकारणातनं निर्माण होणाऱ्या इतर सर्व गोष्टींचं असतं. आणि म्हणूनच भविष्य काय आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं, राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचं आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या राजकारणाचं हे येणारा काळच आपल्याला दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ राष्ट्रवादीचं विलनीकरण ते खरोखर होणार आहे का त्याची चर्चा जाणून बुजून घडवली जाते या संदर्भात होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवार यांनी केलेलं विधान पहिलं आदरणीय अजितदादा यांच्या दुःखद निधनाबाबतचं, त्यांच्या अपघाताबाबतचं, आणि त्याच्यानंतर तातडीने रोहित पवार यांनी केलेलं विधान या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ करणार आहे. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. 2 राष्ट्रवादीचं विलनीकरण होणं राष्ट्रवादीच्या दृष्टीने तर आहेच, पण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे किंवा होईल का नाही होईल या संदर्भात देखील तुमचं कमेंट मला कळवा. ऑफिशियल अजय निकतेला
लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.